या टॉपिकचं नाव आहे स्टेरिओकेमिस्ट्री. ओके, या जो युनिट आपण बघतोय या युनिटचं नाव आहे सॉरी या सब्जेक्टचं नाव आहे स्टेरिओकेमिस्ट्री. त्यामधला पहिला पार्ट आपण बघतोय. मग इथं काय दिलं बघा, कन्फर्मेशनल अँड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं तर इथे दिलं बघा, कन्फर्मेशनल स्टेबिलिटी समटाईम डिपेंड ऑन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघा, आता जे पण हे बॉन्डिंग जे आहे ते बॉन्डिंग वेगवेगळ्या टाईपची असते. ओके, मग काही ठिकाणी ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग राहू शकते, काही ठिकाणी ती वॉन्डर वॉल फोर्सेसमुळे पण राहू शकते बॉन्डिंग. ओके, सो डिपेंड, काही ठिकाणी डायपोल इंटरॅक्शन असते. मग डिपेंड ऑन दॅट ज्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग असतं तो स्ट्रॉंग बॉन्ड असतो. येस, आणि डायपोल इंटरॅक्शन असेल तिथं वीक बॉन्ड असतो, आणि वॉन्डर वॉल फोर्सेसमध्ये आणखी वीक बॉन्ड असतो. ओके, म्हणजे सर्वात जास्त जर आपण बघायला गेलो तर सर्वात जास्त जो हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते सर्वात जास्त स्ट्रॉंग असतो. त्यानंतर डायपोल इंटरॅक्शन येते, आणि त्यानंतर मग वॉन्डर वॉल फोर्सेस येतात. ओके, सो इथं आपण जो पण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघणार आहोत, मग ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते कसं असणार आहे, स्ट्रॉंग बॉन्डिंग असणार आहे. कसं असणार आहे ते, स्ट्रॉंग बॉन्डिंग असणार आहे. ओके, पुढे काय दिले बघा, द टू विसिनल ग्रुप इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द टू विसिनल ग्रुप कन्फर्म अँड ॲप्रिशिएबल अमाऊंट ऑफ स्टेबिलिटी. किती असेल ती अमाऊंट ऑफ स्टेबिलिटी म्हणजे किती, 8 to 20 kJ पर मोर ऑफ अ कन्फर्मर, एवढे ते एनर्जी आपल्याला भेटणार आहे. फॉर इफेक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग टू ऑक्युर द डोनर अँड द एक्सेप्टर ग्रुप मस्ट बी क्लोज टू इच अदर विच इज पॉसिबल ओनली इन एक्सलिप ऑर अ गाउच कन्फर्मेशन. ओके, एक्सलिप किंवा गाउच कन्फर्मेशनमध्येच ते काय असणार आहे, पॉसिबल असणार आहे. येस, विच कॅन बी पॉसिबल ओनली एक्लिप्स अँड गाउच कन्फर्मेशनमध्ये. याचा अर्थ काय होतं बघा, इथं काय सांगितलं बघा, फॉर इफेक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इफेक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होण्याकरता आपल्याला काय करायला लागेल, तर डोनर आणि एक्सेप्टर ग्रुप आहे ते एकमेकांच्या जवळ आले पाहिजे. ओके, सो फॉर धिस कंडिशन वी रिक्वायर द एक्लिप्स ऑर गाउच कन्फर्मेशन. ओके, त्यासाठी आपल्याला ही कन्फर्मेशन पाहिजे आहे. येस, पुढे काय सांगितलं बघा, इन एक्लिप्स कन्फर्मेशन however the atom come within the contact distance, so van der Waals forces, repulsive forces along the torsional strain come into the play. Okay, त्याने काय सांगितलं बघा, eclipse conformation, in the eclipse conformation however the atom come within the contact distance. ओके, म्हणजे एकमेकांच्या ते जवळ येतात. एकमेकांच्या जवळ आल्यानंतर ते काय, त्यांच्यामध्ये वॉन्डर वॉल रिपल्सिव्ह फोर्सेस अलॉंग द टॉर्शनल स्ट्रेन कम इन टू द पे. आता इथं काय होणार माहिती काय, जवळ आल्यानंतर वॉन्डर वॉल रिपल्शन म्हणजे काय असतं, एकमेकांना दूर ढकलणं. ओके, अट्रॅक्शन म्हणजे एकमेकांना जवळ खेचणं, आणि रिपल्शन म्हणजे काय, एकमेकांना दूर ढकलणं. ओके, सो इथं काय होतंय, एकमेकांना दूर ढकललं जात आहे. येस, अँड ॲक्ट ॲज अ डिस्टॅबिलायझिंग फॅक्टर. ओके, आणि त्यामुळे काय आपल्याला भेटते, ते डिस्टॅबिलायझिंग फॅक्टर त्याला आपण बोलू शकतो. देअर फॉर बोथ डिस्टॅबिलायझेशन फोर्सेस मेक द एक्लिप कन्फर्मेशन अनस्टेबल. ओके, येस, म्हणजे बघा हे डिस्टॅबिलायझेशन आल्यामुळे जे काय इक्लिप्स कन्फर्मेशन असते, तर इक्लिप्स कन्फर्मेशन जी असते ती काय असणार आहे, आपल्याला अनस्टेबल असणार आहे. काय असणार आहे, अनस्टेबल असणार आहे, ते स्टेबल नसणार आहे. ओके, मग इथं काय दिले बघा, आता नेक्स्ट वन इज द टेबल कन्फर्मेशन ऑफ इथेन 1,2 डायओल. ओके, आता बघा आपण बोललो डायओल म्हणजे काय होतो, त्याचा अर्थ होतो डाय अल्कोहोल. येस, दॅट मीन्स डाय म्हणजे काय, 2 अल्कोहोल, म्हणजे त्याला 2 अल्कोहोलचे ग्रुप जॉईंट आहेत. ओके, ट्रायओल असेल ना, ट्रायओल म्हणजे किती, त्याला 3 अल्कोहोलचे ग्रुप जॉईंट असतील. ओके, ट्रायोल म्हणजे काय, त्याला 3 अल्कोहोलचे ग्रुप जॉईंट असतील. डायोलमध्ये काय असतात, 2 अल्कोहोलचे ग्रुप इथं जॉईंट असतात. ओके, सो इथं आपल्याला बघायचं आहे इथेन 1,2 डायल. ओके, इथेन बोलल्यानंतर आपल्याला माहिती आहे, इथेन बोलल्यावर CH3, याला बोलणार आपण CH3, हा झाला आपला इथेन. आता याला बोलतो आपण 1,2 डायल, म्हणजे इथं परत आपलं CH2 झाला, इथं एक OH ग्रुप याला जॉईंट आहे, आणि CH3 आहे, तर इथं पण 2 होईल, आणि एक OH ग्रुप याला जॉईंट आहे. ओके, मग याला बोलणार आपण बघा 1 हा 2 झाला. ओके, मग याला बोलणार आपण इथेन. काय शब्द आहे बघा, इथेन दॅट मीन्स सिंगल बॉन्ड आहे दोघांमध्ये, तर हा सिंगल बॉन्ड आहे. इथेन 1,2 डायोल म्हणजे काय, एका कार्बनला एक अल्कोहोल ग्रुप जॉईंट आहे, आणि दुसऱ्या कार्बनला पण हा अल्कोहोल ग्रुप जॉईंट आहे, म्हणून याचं नाव काय दिलं यांनी, इथेन 1,2 डायोल. ओके, याचं स्ट्रक्चर जर बघायला गेलात तर या पद्धतीने असणार आहे. कसं असणार आहे बघा, CH3
सॉरी CH2 प्रत्येक CH2ला एक OH जॉईंट असणार आहे. ओके येस. आता पुढे काय सांगितलं बघा, द गॉच कन्फर्मेशन विथ द टॉर्शनल अँगल of 60 to 70 degree between the two interacting group are ideally suited for the formation of a stable intermolecular hydrogen bonding. The anti-conformal of ethane 1,2 diol in a figure 1 through the sterically favored with the two comparatively large group, बघा इथं सर्व दिलेलं आहे, comparatively large group oppositely placed does not permit the formation of a such bond because of a large separation between the interacting group. ओके म्हणजे बघा हे जे फॉर्मेशन आपण बोलतो की या बॉन्डचं फॉर्मेशन या पद्धतीने होणार आहे. ओके मग ते काय सांगते की इट इज नॉट पॉसिबल. का नाही पॉसिबल होऊ शकत, तर त्यांनी काय सांगितलं बघा, एक मिनटं कोण वेटिंगला आहे का? ओ माय गॉड, ऑल स्टुडंट आर फॉर वेटिंग. ओके सर्वे आले आता. येस ऑल ऑफ यू नाव इन अ लेक्चर. ओके यस सो कंटिन्यू करू बघा आता याला आपण. ओके कुठे होतो आपण? येस सी द डायग्राम. इथं सी द फिगर नंबर 1.2 that is the conformation of ethane 1,2 diol. Okay, so here the structure of ethane 1,2 diol are given. So here consequently ethylene glycol ethane 1,2 diol exist almost exclusively in the hydrogen bonded gauge form B and C. See here, this is a B form and this is a C form. Okay, that is a G positive and G negative is given here. Okay, yes. The reason for these preferences for the gauge form, despite the repulsive dipole-diper interaction as well as a relatively small van der Waals repulsion due to the small size in a hydroxyl group. Okay, see here, hydroxyl group means OH group. Okay, OH group is also called as a hydroxyl group. Hydroxyl group. OH group is also called as a hydroxyl group if the possibility of the formation of a stable intermolecular hydrogen bonding as shown in the figure 1.2. See, the stabilization through the formation of a intermolecular hydrogen bonding is enough to outweigh the destabilization repulsive interaction the molecule possesses in the gauge form. Okay, yes, so these are all about the ethane 1,2 diol. Yes, so this is the conformation of ethane 1,2 diol. Okay, here we have a three structure, that is the anti G positive and G negative. That is the A is the anti structure, B is a G positive structure and C is a G negative structure. Okay, so here some questions are given based on the above information. See, which of the following conformation is a more stable? So here we have two conformation, that is a anti-conformation and a gauge conformation. Okay, so here the gauge conformation is more stable than an anti-conformation. Okay, see here is the anti-conformation and here is the gauge conformation. Why? The reason for these preferences for the gauge form, despite the repulsive dipole-diper interaction as well as the relatively small van der Waals repulsion due to the small size of a hydroxyl group, it is the possibility of the formation of a stable intermolecular hydrogen bonding. Okay, so यहाँ पे क्या कहा गया देखो, see here, here we have the OH group. Okay, see, in the anti form we have a OH group just opposite to each other. See here, okay, in the gauge form we have the OH group just neighbor to each other. Okay, and due to the smaller size of this OH group, we can say that here, due to the small size of hydroxyl group, it is the possibility of a formation of a stable intermolecular hydrogen bonding. Okay, yes, तर इथं बोलू शकतो आपण की याची जी पण स्मॉल हायड्रॉक्सिल ग्रुपची साईज जी आहे, ओके, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्ट्रॉंग स्टेबल इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. Okay, which are responsible for the strong intermolecular hydrogen bonding. So here we can say that the gauge form is more stable than the anti form. Okay, लक्षात आलं का दिलेलं आपल्याला या पद्धतीने. Why? Gauge form is more stable than the anti form because the OH, the small in the size of OH group,
OH ग्रुप जो दिलेला आहे हायड्रॉक्सिल ग्रुपची साईज जी काय दिलेली एकदम स्मॉल साईज आहे, आणि ड्यू टू द प्रेझेंट ऑफ दिस स्मॉल साईज वी कॅन से दॅट द गौच फॉर्म इज अ मोर स्टेबल दॅन दी अँटी फॉर्म ऑफ द इथिलीन 1,2 डायोल. ओके, ॲक्च्युली धीज आर द टू स्ट्रक्चर ऑफ इथिलीन 1,2 डायोल ना. येस, इथिलीन 1,2 डायोलचे हे दोघं स्ट्रक्चर आहेत, आणि या दोन स्ट्रक्चरमधून आपण स्टेबल कुठले सांगू शकतो. सो गौचे फॉर्म इज अ मोर स्टेबल ड्यू टू द प्रेझेंस ऑफ द नेबरिंग OH हायड्रॉक्सिल ग्रुप विच इज स्मॉलर इन अ साइज. ओके, नेक्स्ट काय बघा आता. Arrange the following conformation of a butane in order of energy lowest to highest. Okay, so here we have a structure butane in order of energy lowest to higher: eclipse, totally eclipse, gauge and anti. Okay, so here we have a different form of butane. Okay, काय काय फॉर्म दिलेत आपल्याला बघा ब्युटेनचे. कुठले कुठले फॉर्म दिलेत, डिफरंट फॉर्म ऑफ ब्युटेन. ओके, मग यामध्ये पहिलं आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, इक्लिप्स. ओके, इक्लिप्स फॉर्म ऑफ ब्युटेन दिलेला आहे. येस, इक्लिप्सच्या नंतर दिलेलं आहे गॉज फॉर्म. येस, इक्लिप्सच्या नंतर दिलं आहे गॉज फॉर्म. देन दिलेलं आहे इक्लिप्स, टोटली इक्लिप्स, गॉज अँड अँटी. ओके, इक्लिप्स म्हणजे काय असणार तर सिंपल आपण बोलणार बघा. आता ब्युटेन आहे. येस, ब्युटेन म्हणजे काय असेल त्याचं C4 आहे, कार्बन 4 असणार आहे त्यामध्ये. ओके, त्याचं स्ट्रक्चर कसं असणार बघा. येस, आता इक्लिप्सचं आपण स्ट्रक्चर इथं बघणार आहे, तर या पद्धतीने असणार आहे बघा. एक मिनटं, मी तुम्हाला हे तिन्ही जे स्ट्रक्चर आहेत ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने असणार आहेत ते. ओके, स्ट्रक्चर कसे असणार आहे ते मी तुम्हाला शो करतो बघा. 2 मिनटं फक्त थांबा. येस, ओके. आता हे जे आपण क्वेश्चन आताचा बघितला त्या क्वेश्चनसाठी मी तुम्हाला एक नवीन प्रेझेंटेशन जो आहे ते शेअर करतो बघा. होम टॅब. येस, येस, दिसते सर्वांना. ओके, सी these are the structure of butane, okay, with a different form. Okay, so here we have the gauge form, totally eclipse form, anti form and partially eclipse form. Okay, so these are the 4 structure which have. Okay, and the question asked here, arrange the following conformation of butane in order to energy lowest to higher. Okay, that means we have to firstly put the lowest energy butane, then place from lower to higher butane. Okay, so first one we can say that anti is less than gauge is less than eclipse, then totally eclipse. Okay, that means the lowest energy is at anti, then in gauge they have some higher energy than the anti, and in eclipse they have some more energy than both of this anti and gauge form, and then totally eclipse. Okay, totally eclipse have a higher energy.
Yes, totally eclipse have a higher energy. That means we can say that the third one have a, that is a totally eclipse have a higher energy. Okay, so जो तिसरा दिलेला आहे टोटली एक्लिप्स त्याची काय एनर्जी असणार आहे, हायर एनर्जी असणार आहे. ओके, याला मी स्टॉप करतो आता. नाव बॅक टू आवर टॉपिक. अगेन आय एम गोइंग टू स्टार्ट द प्रेझेंटेशन ऑफ बुक PDF. Okay, so here is a book PDF. Yes, right now we are presenting the book PDF. Yes, so see the next question. What is the confirmation? Okay, what do you understand by the confirmation? Confirmation क्या है and what do you understand by this confirmation? Okay, for the, yes, all of you see the properly. Okay, what is confirmation? See, the confirmation is refer to the different arrangement of atom in a molecule that can be readily interconvert. Okay, so what is meant by confirmation? Confirmation, it is a one kind of arrangement of atom. Okay, हे काय आहे, एक arrangement आहे, and by using this arrangement this can be easily interconvertible. Okay, this atom can be easily interconvertible. Okay, that means they are going to be change their places. Okay, this interconversation can be occur at a room temperature easily. Okay, and this interconversation जो भी है इनका वाला वो occur होता है, कब होता है, at a room temperature. They can be easily interconversion then in a room temperature, at a room temperature. Okay, so it is called as a confirmation. Okay, it is called as a confirmation. Confirmation क्या है? So it is a one kind of rearrangement. Confirmation refer to the different rearrangement of the atom in a molecule that can be readily interconvertible. Okay, and this interconversion can about occur at a room temperature easily. Yes, तो इसे कहेंगे हम लोग confirmation. Then next one is the configuration. So configuration क्या होता है ये देखेंगे. So configuration refer to the different arrangement of atom in a molecule that cannot readily interconvert. Okay, yes, configuration मध्ये काय होतं आहे की the atom that is a molecule cannot be readily interconvertible. Yes, म्हणजे जे पण molecule आहे ते easily interconverted होत नाही. Therefore this structure are the less flexible. Unlike confirmation, this structure are separable. We can be separate one configuration from another. Okay, we can be easily separate one configuration into the another. Okay, एका कन्फिगरेशन मधून आपण दुसऱ्या कन्फिगरेशन मध्ये इझिली तिथे काय करू शकतो, इट कॅन बी सेपरेटेड. ओके, सो these are the configuration. Okay, so what is a confirmation? Confirmation means this is a one kind of arrangement. Yes, एक arrangement असते and which can be interchangeable. Okay, and the configuration refer to the different arrangement of atom in a molecule that cannot be readily interconvert. Okay, जो readily interconvert होत नाही. Therefore this structure are less flexible. Okay, काय असतं हे, less flexible असतात. Unlike the confirmation, this structure are separable. Okay, this structure are separable. Separable means we can easily separate the two configuration. Okay, yes, the next part is a confirmation analysis of a 2,3-dimethyl butane. Okay, so here this structure, that is a CH32 C2H CH32 CH32 2,3-dimethyl butane. Okay, in the case of 2,3-dimethyl butane, CH32 CH2 CH32 then CH32, rotation of a rear group clockwise around the C2 and C3 bond as a function of a torsional angle omega. Okay, काय बोलणार इथं बघा, in the case of 2,3 confirmation of 2,3-dimethyl butane आपण बघतोय. ओके, काय बघतोय आपण, 2,3-dimethyl butane बघतोय. ओके, मग या 2,3-dimethyl butane मध्ये काय होणार आहे बघा, सिम्पली they can give the rotation of the rear group is a clockwise around the C2 and C3 bond as a function of a torsional angle omega, as a function of a torsional angle omega, and we can simply say that generate a different conformation which are represented by Newman projection formula in figure 1.3. okay, which can be represented by the Newman projection formula. Newman projection formula ने आपण याला शो करू शकतो. काय करू शकतो याला आपण, न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलाने याला शो करू शकतो. इन द न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला द मोस्ट अनस्टेबल कन्फर्मेशन शुड बी अ फुली एक्लिप्स. ओके, द मोर अनस्टेबल कन्फर्मेशन शुड बी अ फुल्ली एक्लिप्स
Okay, so here see the structure, that is a see in the figure 1.3 कुठे 1.3 figure we have to find out. Yes, see this is a figure number 1.3. okay, see we have a torsional angle omega is called as a torsional angle. ओमेगा जी है वैल्यू त्याला उसे क्या कहेंगे हम लोग, दैट इज आवर टॉर्शनल एंगल. ओके, एंड दीज आर द स्ट्रक्चर. सी वी हैव अ डिफरेंट configuration. okay, see that is a n for Newman, sorry n for not Newman, these are the name of this different configuration: N O P Q R M N O P Q R. see this is a M, that is a fully eclipse. okay, then when we rotate this 60 degree Celsius, then we get the positive G, that is a positive gauge, positive 60 degree plus SC. then here we have the structure like that. okay, N, then again we rotate the 60 degree, then we have the structure like that, partial eclipse. okay, again we rotate the 60 degree, then we have the structure of anti, where is the torsional angle omega is equal to plus minus 180 degree Celsius. okay, and again we move toward this 60 degree 60 degree, then the torsional angle between these two are the omega, which is equal to minus 120 degree, that is a partially eclipse, and the final conformation, that is a R. again after the 60 degree rotation, we have CH3 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 HH, that is a negative G, which is represented by R, where the torsional angle is a minus 60 degree Celsius. okay, so these are the different arrangement of a Newman projection. yes, that is a different conformation of 2,3-dimethyl-butane in a Newman projection. okay, तर हे सर्व न्यूमॅन प्रोजेक्शन मध्ये वेगवेगळे अँगल आपल्याला इथं शो करतायत. काय करतात, वेगवेगळे अँगल आपल्याला शो करतात. ओके, सो बघा, इन अ न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला द मोस्ट अनस्टेबल कन्फर्मेशन शुड बी द फुल्ली इक्लिप्स फ्रॉम M, where the steric interaction among the similar ligand in a partial eclipse O and Q form. there are the steric interaction between the unlike ligands. ओके, काय सांगितलं इथं बघा, देर इज अ स्टेरिक इंटरॅक्शन बिटवीन द अनलाइक लिगँड. अनलाइक म्हणजे काय, सेम नसणारे डिफरंट जे लिगँड असतील त्याला बोलू शकतो आपण. देर इज अ स्टेरिक रिपल्शन बिटवीन द अनलाइक लिगँड्स. काय बोलणार त्याला, देर इज अ स्टेरिक रिपल्शन बिटवीन द अनलाइक लिगँड्स. yes, conformationally enantiomer meric plus G plus and G minus, that is the N and R should be a less stable than the anti-P form, because in a Gauche form, that is a G plus and G minus, there are the 3 butane gauge interaction, where in the anti form there is a 2. okay, yes, see here G positive and G negative मध्ये काय सांगितले तर there are the 3 butane gauge interaction, whereas in the anti form there is only 2. anti form मध्ये फक्त 2च इंटरॅक्शन असणार आहेत, आणि गॉचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह गॉचे मध्ये काय असणार आहे, 3 इंटरॅक्शन असणार आहे. okay, the situation is thus visibly very similar in the case of N-butane. okay, N-butane as a C3 rotation, inspection of a different conformation of a 2,3-dimethylene butane depicted in figure number 1.3. आपण जे बघितले, induced to conclude that the potential energy of a different conformation should be increased in the following order. okay, आता एक बघा इथे आणखी एक आपल्याला दिलेले बघा, that is a potential energy are going to be increases. okay, मग सर्वात जास्त पोटेन्शियल ऑर्डर इथं काय असणार आहे बघा, पोटेन्शियल एनर्जी, the potential energies of the different conformation should be increased in the following order. so here anti-P, then gauge conformation N and R, AF form, that is the partially eclipse conformation O and Q, and SP form, that is a fully eclipse conformation M. okay, so these are the potential energy should be increased from left to right, that means increase. see here the relationship between them is like that. okay, is going to be increased. okay, that means लेफ्ट वाला जो आहे, लेफ्ट वाला हा लेफ्ट वाला याला बोलणार. ओके, इट इज अ लेस पोटेन्शियल एनर्जी, आणि इथून याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाणार.
याची आणखी जास्त असणार आणि याची आणखी जास्त असणार. Okay, so we can say that the potential energy of an anti coformer P is less than the Gauss conformation N and R, which is also less than the partial eclipse conformation of O and Q, which is also less than the fully eclipse conformation of M. Okay, see this word, that is the P, N, R, O, Q आणि M जो दिला आहे ना, तर ते आपण रेफर केलेले, वी आर रेफरिंग दिस वर्ड from the figure number 1.3. see here. Okay, so here they can be mentioned P, N, O, P, then this is the Q, then R, M, like that. Okay, so हे आपण तिकडनं घेतलेले आहेत, M, N, O, P, Q. नाही तर तुम्ही बोलाल की सर M, N, O, P, Q आलं कुठून. ओके, सो वी आर टेकिंग दिस फ्रॉम फिगर नंबर 1.3. येस, नेक्स्ट वन काय दिले बघूया आता. Yes, next topic is दिला. However, it has been experimentally confirmed that the potential energy diagram of a 2,3-dimethylbutane figure 1.5 include only 2 energy level. Okay, so we are going to the figure number 1.5. So we can refer the firstly figure number 1.5. This is a 1.4. Yes, and this is a figure number 1.5. So here we have the potential energy of a 2,3-dimethylbutane as a function of a torsional angle. Okay, yes, see here we have the torsional angle, that is a 0, 60, 120, 180, minus 120, minus 60 and 0. These are the torsional angle. Okay, and which can be shown by the W ने आपण त्याला शो करू शकतो. Okay, so here we have the values. See, E kilocalorie per mole, that is the energy is given here. So we have energy of M is here, then at N is going to be decreases. Okay, again from O is going to be increases, again from P is going to be decreases, again from Q is going to be increases, again from R is going to be decreases, again from R to M is going to be increases, like that. Okay, so here we can say that this winding of angle between 2,3-dimethylbutane and the similar compound is known as the Thorpe-Ingold effect. Okay, actually we are going to see the the topic which is present here. Okay, so right now we are going to see the figure number 1.5, that means the potential energy diagram. Okay, so here they can give. However, it has been experimentally confirmed that the potential energy diagram of 2,3-dimethylbutane include only 2 energy level, one for the high energy conformation and the other is for the low energy conformation. Practically, the potential energy diagram of a 2,3-dimethylbutane is a very similar to the case of a ethane, with different only in the energy barrier of rotation. See here what they can say. The potential energy diagram of 2,3-dimethylbutane is very similar to the case of ethane. Okay, ethane case मध्ये ती सेम असणार, with a difference only in the energy barrier of rotation. Okay, we have a difference only in a energy barrier of rotation of the branch alkane 2,3-dimethylbutane, thus provide an unusual finding that and the anti and the gauge conformation are nearly equal in enthalpy. ओके, अँटी आणि गॉज कन्फर्मेशन यांची एन्थल्पी जी असली काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, ऑफ द ब्रांच अल्केन 2,3-dimethylbutane thus provided an unusual finding that the anti and the gauge conformation are nearly equal in enthalpy. Okay, and that gauge conformation therefore predominates by nearly a factor of 2 at equilibrium, since it is a pair of enantiomer and has an entropy advantage of R ln 2, or statistically, since there are the 2 gauge conformation but only one are the anti. Okay, so see here we have one word, that is the advantage of R ln 2. Okay, R ln 2. Yes, so काय दिलं बघा इथं, R ln 2. R ln 2 म्हणजे काय असतं बघा,
So here they give the word RLN2. RLN2, advantage of RLN2, or statistically, since there are the two gauge conformation but only an anti. Okay, R means R, lane 2. So first of all we have to convert this into 2.3 log to the base 10 2, तेव्हा ते R होईल. Then we get this value of this. ओके, याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल. सो हिअर RLN2 इथे दिलेलं बघा. और स्टॅटिस्टिकली सिन्स देअर आर द टू गॉज कन्फर्मेशन बट ओनली वन इज द अँटी. ओके, फक्त तिचं अँटी असणार आहे. ओके, पुढे काय सांगितलं बघा. द एक्सप्लेनेशन फॉर द अनएक्सपेक्टेड हाय स्टॅबिलिटी ऑफ गॉज फ्रॉम इज रिलेटिवली इन अँटी इन अ 2,3 डायमिथाइल ब्युटेन and related hydrocarbons of R, R dash, CH, CH, RR type, the seem to be as follows. In N-butane, okay, see, we have a butane, have a different structure. N means normal and there is a isobutane. Okay, so here if you are going to see the N-butane, that is a CH3, CH bond angle is close to the tetrahedral. However, in a 2,3 dimethyl butane, in a 2,3 dimethyl butane, the CH3C CH3 angle open up near to the 114 degree. As a result, the ordinary Newman projection figure 7 no longer apply. Rather than the anti-conformer P in a 2,3 dimethyl butane tends toward the CH3 and CH3 eclipse conformation P dash and gauges towards the CH3 CH2 perpendicular to the 1n minus n dash. ओके, आता बघा याचा अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का. आता तुम्ही बोलाल की सर मग हे डायग्रामचे आपल्या समोर नाही आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया की यांच्यावाले जे काय एखादं प्रिंटआउट जे काही डायग्राम दिल्यात, फॉर एक्झाम्पल 1.5 ती जी डायग्राम दिलेली आहे वेगवेगळ्या कन्फर्मेशनची, त्याची आपण प्रिंटआउट वगैरे संगती घेऊ शकतो. ओके, आणि मग त्याला संगती हा अभ्यास करू शकतो. म्हणजे अकॉर्डिंगली आपल्याला काय करता येईल ती रेफर पण करता येईल ना. ओके, या पद्धतीने. आता इथं कशा पद्धतीने ते करू शकतो आपण, एक मिनटं जरा मल्टीपेजेस व्ह्यूमध्ये जाऊन आपण ते करू शकतो. ओके, यस, आता बघा इथं आपल्याला जमेल. ओके, आता इथं आपल्याला इथं वेगवेगळ्या डायग्राम पण इथं यांनी दिल्यात, तर इथं आपण इझिली करू शकतो बघा, म्हणजे रेफर करू शकतो. येस, क्लिअरली दिसतं का हे सांगा बरं मला. येस, क्लिअरली दिसतंय. थोडं यामध्ये तुम्हाला कमी हे दिसणार, झूम तर करू शकतो आपण म्हणा, काय टेन्शन नाही. ओके, तर झूम करूया. ओके, सो इथे बघा सर्व काय दिलेलं आहे MNOP. मग डॅशचं जे गोष्टी आल्या आहेत त्या आपण इथं या बॅरियरवर बघू शकता बघा. एनर्जी लेवल डायग्राम इथं डॅश दिले बघा, M डॅश, N डॅश, P डॅश, O Q, R डॅश, M लाईक दॅट. ओके, सो इथं काय सांगितलं यांनी, कुठे जाऊ आपण, N dash. Okay, this deformation will enhance the van der Waals repulsion in an anti-conformation. Okay, this deformation will enhance the van der Waals repulsion in the anti-conformer but will diminish in the gauge isomer, which is thereby stabilized. The conformation of anti and gauge form as shown in the figure 1.4. ओके, 1.4 मध्ये जाऊया आता परत. 1.4 इथं कुठे दिलेली, यस ही 1.5. ओके, इथं ही 1.4. yes, so see this is our 1.4 and here we have a conformation of 2,3 dimethyl butane. ओके, 2,3 dimethyl butane ची इथं आपल्याला कन्फर्मेशन दिलेलं आहे. सो हिअर we have the anti, that is the P and P dash. See the difference between the P and P dash. We have the P conformation like that. See H इकडा आहे, CH3 same way, but see the angle between them. Here is the angle is like that and here is the angle is like that. बघा अँगल जो आहे तो P dash मध्ये कमी आहे दोघांमधला अँगल. ओके, आणि जर तुम्ही याच्यामध्ये बघितला P मध्ये तर हा अँगल जरा मोठा दिलेला आहे. ओके, बाकी रिमेनिंग जे टर्म्स आहेत ते ॲज इट इज आहे. ओके, द रिमेनिंग थिंग्स आर द सेम बट देर इज अ ओनली डिफरन्स बिटवीन देम, बिटवीन द अँगल. ओके, देर इज अ ओनली डिफरन्स दॅट इज बिटवीन द
angles. Okay, so we can say that in figure 1.4 put it up in the figure 1.4. okay, so here we clear up to this point. Yes, see the different conformation. The experimental energy barrier, a relative value of a rotation in a 2,3-dimethyl butane is a 4.3 kilocalorie per mole, that is a 18 kilojoule per mole, is a remarkably small. येस, बघा इथं काय सांगितलं, रोटेशन यांचा आपण कधी करणार आहे बघा. आता रोटेशन करत असताना त्याची अँगल एक पर्टिक्युलर अँगलमध्ये त्याला आपण काय करणार आहोत, रोटेट करणार आहोत. एका पर्टिक्युलर अँगलमध्ये आपण काय करणार आहोत, त्याला रोटेट करणार आहोत. ओके, मग रोटेट करत असताना आपल्याला काय बघायचं आहे बघा. Here, so the experimental energy barrier, a relative value of a rotation in a 2,3-dimethyl butane is 4.3 kilocalorie per mole, that is 18 kilojoule per mole, is remarkably small if considered to be represented simultaneously eclipsing CH3 plus twice म्हणजे काय, डबल वेळा. ओके, yes, twice CH3H conformational O and Q, figure number 1.3. Presumably, the angle deformation indicated in the figure 1.4 implies that the eclipsing of the various ligands that have to pass each other is not simultaneous, the barrier thus being lowered. ओके, म्हणजे इथे काय सांगितलेलं बघा, 1.3चं सांगितलेलं नाही. 1.3 कुठे दिसते का इथं, येस, सीयर काय सांगितलं इथं. Yes, okay. Presumably, the angle of deformation indicated in the figure 1.4 implies that eclipsing of various ligands that have to pass each other is not simultaneous. Okay, म्हणजे ते simultaneously एक दुसऱ्याच्या पास जवळ नाही जाते, जवळ पास होत नाहीये, इज नॉट सायमल्टेनियस, द बॅरियर बी लोवर्ड. ओके, लोवर्ड होते बघा. आता इथं सेम सांगितलं याप्रमाणे. सो बघा, पी पासून जर आपण एन डॅशपर्यंत गेलो, सुरुवात केली पी डॅशपासून एन डॅशपर्यंत, सी द डिफरन्स बिटवीन धिस 4 स्ट्रक्चर्स. या 4 स्ट्रक्चरमध्ये काय फरक तुम्हाला दिसतोय बघा, व्यवस्थित बघा. या 4 स्ट्रक्चरमध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला असं लक्षात येईल बघा. जे पण आपले डॅशवाले आहेत ना, त्यांचा वाला हा अँगल बघा, हा अँगल त्यांनी कमी दिला आहे. हा डॅशवाल्याचा अँगल बघा. ओके, आणि जे पण प्युअर दिलेले आहेत त्याचा अँगल हा पूर्ण दिलेला आहे. ओके, CH3H CH3 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 CH3. ओके, येस, म्हणजे बघा हा अँगल जो आहे पूर्ण दिला आहे, आणि जो पण डॅशवाले आपण घेतले तो जो अँगल दिला आहे आपल्याला तो जरा कमीचा अँगल दिलेला आहे. ओके, दॅट इज तो थोडा जास्तच अँगल दिला आहे, आणि हा अँगल कमी आहे. हा अँगल कमी आहे ना, हा अँगल कमी आहे, हा अँगल जास्त आहे, हा अँगल जास्त आहे बघा. ओके, जर हा अँगल पूर्ण असा झाला तर हा 180 झाला. ओके, पण आपण जर बघितला तर दोघा अँगलमध्ये काय फरक आहे, तर एक अँगल हा असा आहे 60 डिग्रीचा आहे, आणि एक अँगल हा असा आहे, म्हणजे थोडासा मोठा आहे. ओके, येस, सी दिस आर द फॉर पी अँड पी डॅशसाठी आणि एन डॅशसाठी आपला हा अँगल आहे मोठावाला, आणि पी आणि एनसाठी जो आहे तो आपला लहानवाला अँगल आहे. पी आणि एनसाठी जो आहे तो छोटावाला अँगल दिलेला आहे. सी इथं एम आणि एम डॅश पण दिले बघा. याला बोलणार आपण फुल्ली इक्लिप्स. काय होते बघा इथं एम आणि एम डॅशमध्ये. येस, तर बघा आता हा अँगल जो आहे तो इथं मोठा दिला आहे, आणि इथं हा अँगल बघा डायरेक्ट असा आला आहे, जवळपास 90 डिग्रीच्या जवळपास आलेला आहे. ओके, या पद्धतीने दिलेलं आहे. हे आपण बघितलं एनर्जी बॅरियर, पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2,3-डायमिथाइल ब्युटेन ॲज अ फंक्शन ऑफ टॉर्शनल अँगलसाठी आपण याला बघितलं होतं. ओके, मग क्वेश्चन इथं काय येऊ शकतो तुम्हाला, तर क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, यू हॅव टू राईट द डिफरंट कन्फर्मेशन ऑफ 2,3-डायमिथाइल ब्युटेन. ओके, or write the notes of different configuration of 2,3-dimethyl butane. यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, सो आता ह्या चॅप्टरचा स्टडी करत असताना आपल्याला या पद्धतीने स्टडी करावं लागेल. ओके, राईट अ डिफरंट कन्फर्मेशन ऑफ 2,3-dimethyl butane, or they can ask a question, write a potential energy barrier or a potential energy level diagram for the different molecules. So they can give butane 2,3-dimethyl butane, or we can say that ethylene 1,2-diol. Okay, like that.
इथेन 1,2 डायोल या पद्धतीने ते आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात आणि वी हॅव टू राईट दी आन्सर अकॉर्डिंगली. ओके, आपण त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आन्सर लिहावे लागतील. ओके, आता मागच्या लेक्चरमध्ये आता या लेक्चरमध्ये आपण 1,2 डायोलचं पण बघितलं आणि आता इथं 2,3 डायमिथाइल ब्युटेनचं पण बघितलं. ओके, सो आपल्याला याचा अभ्यास करत असताना या नोट्स मी तर बोलेल तुम्हाला याच्या प्रिंट्स आउट तुम्ही काढून घ्या. कुठल्या काढणार, सर्व थेरॉटिकल पार्टचं काढत नका बसा, जे काही असे डायग्रामवाले असतील त्याचे प्रिंटआउट वगैरे काढून घ्या तुम्ही. ओके, कारण की ते स्टडीला आपल्याला सोपं जाईल, रेफर करायला सोपं जाईल. ओके, आणि थोडंफार तुम्हाला यावर अभ्यास करावा लागेल, कारण की मग आयडिया येईल तुम्हाला कसं एक्झाममध्ये लिहायचं काय ते. कारण की स्ट्रक्चर जरी ड्रॉ करायचा प्रयत्न तुम्ही केला ॲट अ टाईम तुम्ही ऑन द स्पॉट ड्रॉ नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला वेगवेगळं म्हणजे सराव करावा लागेल. ओके, अँड देन यू आर ॲबल टू ड्रॉ द डिफरंट काइंड ऑफ कन्फर्मेशन. ओके, सी हिअर पुढे काय दिलं बघा, दिस वायडिंग अँगल इन अ 2,3 डायमिथाइल ब्युटेन अँड सिमिलर कंपाऊंड इज नोन ॲज द थॉर्प-इंग्लोड इफेक्ट. ओके, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर्म डायअल्किल इफेक्ट, त्यालाच बोलणार आपण जेम डायअल्किल इफेक्ट. जर्म डायअल्किल इफेक्ट बोलू शकतो किंवा त्यालाच बोलणार आपण थॉर्प-इंगोल्ड इफेक्ट. थॉर्प-इंगोल्ड इफेक्ट पण त्याला बोलू शकतो. यस, पुढे काय सांगितलं का, डिफॉर्मेशन ऑफ द गॉज फ्रॉम R to R dash occur analogously as that involved in the change in a N to N dash. Actual potential energy diagram of this compound is shown in a figure 1.5. ओके, मग याची जी काही पोटेन्शियल एनर्जीची डायग्राम आहे ते आपण पहिलेच बघितलेली आहे. ओके, सो याची पोटेन्शियल एनर्जीची डायग्राम बघितली बघा, N डॅश O P डॅश Q R डॅश M लाईक दॅट. ओके, तर ही त्याच्यावरली पोटेन्शियल एनर्जीची डायग्राम दिलेली आहे. येस, these are the structure, different structure. ओके, सॉल्व प्रॉब्लेम बघा इथं काय दिलेले आहेत. सॉल्व प्रॉब्लेम बघूया इथं आपण. सॉल्व प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, सॉल्व प्रॉब्लेम्स फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ विविंग डाऊन द C2 and C3 बॉन्ड, ड्रॉ अ न्यूमन प्रोजेक्शन ऑफ द मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन ऑफ 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके, काय दिले इथं 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके, 2,3 डायमिथाइल ब्युटेन याचं आपल्याला कन्फर्मेशन काढायचं आहे. ओके, मग ब्युटेन बोलल्यावर कार्बन किती असतात, त्यामध्ये 4 असतात. ओके, मग 4 कार्बन इथं आहेत का नाही बघा, 1 2 3 4 कार्बन आहे. ओके, 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके, डायमिथाइल जर बोलतो आपण, डायमिथाइल म्हणजे किती असणार आपल्याला. यस, डायमिथाइल म्हणजे काय बोलणार आपण त्याला, 2 मिथाइलचे ग्रुप आहे तिथं डायरेक्टली अटॅच आहे. तिथं काय करणार ते डायरेक्टली अटॅच आहे. ओके, तर याचं स्ट्रक्चर या पद्धतीने दिले बघा. तर तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात 1-2 मार्कासाठीही. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके, या पद्धतीने पण तुम्हाला स्ट्रक्चर विचारलं जाऊ शकतं. नॉर्मल स्ट्रक्चर आपण बघितलं तर नॉर्मल स्ट्रक्चर या पद्धतीने आहे बघा, CH3 परत इथे येईल एक CH, इथे येईल CH3. ओके, आता बघा हा झाला 1, सॉरी हा जो 1 पकडला आपण 1, हा झाला आपला 2, हा झाला 3 वर परत एक तुमचा आपल्याला मिथेन येईल. ओके, मग याचं स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर हा झाला आपला 1, हा झाला 2, हा झाला 3, हा झाला 4. मग हा झाला आपला 2,3 डायमिथाइल. डायमिथाइल का आता हा एक 3rd पोझिशनला आणि हा 2nd पोझिशनला हे 2 मिथाइल ग्रुप आपले जॉईन झालेत, म्हणून याला बोलणार आपण 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके, मग याचं हे स्ट्रक्चर झालं. आता याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असताना आपण हे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलेमध्ये आपण या पद्धतीने ड्रॉ करणार. ओके, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलेमध्ये आपण याला या पद्धतीने ड्रॉ करू शकणार. ओके, या पद्धतीने आपण त्याला ड्रॉ करू शकतो.
येस C2 आणि C3 सांगितले बघा. C2 आणि C3 म्हणजे कुठला असेल, कार्बन 2 हा वाला आहे. येस म्हणजे इथून आपल्याला त्याला ब्रेकअप करावं लागेल आणि ब्रेकअप झाल्यानंतर मग उरलेले घटक काय इथं एक CH3 इथं आला, एक CH3 इथं आला आणि एक CH आहे. ओके तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा. ओके एक S CH3 CH3 H CH3 CH3 या पद्धतीने. ओके सेकंड काय सांगितलं बघा. शो ऑल द स्टॅगर कन्फर्मेशन ऑफ 2,3 डायमिथाइल ब्युटेन अँड एस्टिमेट द एनर्जी डिफरन्स बिटवीन देम. ओके सो आपल्याला काय करायचं आहे, शो द ऑल स्टॅगर इन्फॉर्मेशन स्टॅगर कन्फर्म ऑफ 2,3 डायमिथाइल ब्युटेन अँड एस्टिमेट द एनर्जी डिफरन्स बिटवीन देम. ओके आता हा आपण जो पुढे स्ट्रक्चर काढलं आहे वरती ते पण आपलं 2,3 डायमिथाइल ब्युटेनच आहे. काय ते पण आपलं 2,3 डायमिथाइल ब्युटेनच आहे. ओके पण यामध्ये काय दिले बघा, स्टॅगर कन्फर्मेशन आपल्याला घ्यायचे. ओके सो इथं आपण घेतलेलं बघा स्टॅगर कन्फर्मेशन. सी हिअर वी हॅव द स्टॅगर कन्फर्मेशन CH3 CH3 CH3. ओके वेगळं कन्फर्मेशन घेतलं आपण बघा यामध्ये. येस आणि इथं वेगवेगळ्या गोष्टी काय दिल्यात बघा. अँड एस्टिमेट द एनर्जी डिफरन्स बिटवीन द एनर्जी डिफरन्स दोघांमध्ये आपल्याला काढायचं आहे तिघांमध्ये. सो इथं बघा लक्षात येईल याची एनर्जी डिफरन्स काढलं 3 × 0.8 विच इज इक्वल टू +2.4 इथं आहे, +2.4 इथं आहे. पण इथं दुसरीकडे बघायला गेलात तर 2 × 0.8 दॅट इज 1.6. ओके मग या दोघांमधला फरक आला आपला 0.8 किलो कॅलरीचा. ओके मोस्ट स्टेबल बाय 0.8 कॅलरीज पर मोल. एवढ्या आणि ते काय आहे, एवढ्या आणि ते स्टेबल असणार आहे. काय असणार आहे ते स्टेबल असणार आहे. ओके पुढे काय दिले बघूया आता. ड्रॉ द कन्फर्मर्स ऑफ 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके मग 2,3 डायमिथाइल ब्युटेनचे आपण कन्फर्मर बघितले होते P', ओके सो दिस आर द कन्फर्मेशन ऑफ 2,3 डायमिथाइल ब्युटेन. ओके काय केलं इथं बघा, आपण याचा अँगल थोडा हा वाढवला, इथं अँगल कमी केला, मग हा झाला P' आणि P. यस इथं परत त्याचा अँगल जो होता तो वाढवला, इथं परत इथं अँगल वाढवला, इथं अँगल कमी केला, देन वी गेट द गॉज फॉर्म. काय भेटलं इथं आपल्याला, गॉज फॉर्म इथं आपल्याला भेटलं. ओके लक्षात घ्या स्ट्रक्चर्स आहेत तर हे स्ट्रक्चरची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. ऑन द स्पॉट जर तुम्ही पेपरामध्ये काढाल तर पेपरामध्ये काढता येणार नाही. ओके यस याची घरी तुम्ही प्रॅक्टिस करा, एक एक स्ट्रक्चर काढायची प्रॅक्टिस करा, मग हळूहळू तुम्हाला ते प्रॅक्टिस केल्यानंतर येऊ शकतो. पुढे काय सांगितलं बघा. ड्रॉ द न्यूमेन प्रोजेक्शन फॉर द इक्लिप्स अँड द स्टॅगर कन्फर्मेशन ऑफ 2,3 डायमिथाइल ब्युटेन व्यू along the C2 and C3 axis. Calculate the energy of each conformation both stagger and the eclipse. ओके आपल्याला काय करायचं आहे की एनर्जी प्रत्येकाची काढायची. ओके सो इथं काय सांगितलं बघा, इक्लिप्स जर असेल तर हायड्रोजन 1.0, CH3H 1.3, CH3 जर असेल तर 3.0 किलो कॅलरी मोर असतो. आणि स्टॅगर किलो कॅलरीमध्ये इक्लिप्समध्ये ही एनर्जी दिली. हायड्रोजन असेल तर 1, CH3 आणि 1 म्हणजे मिथेन आणि हायड्रोजन असेल तर 1.3, दोघं मिथेन असतील तर 3. ओके आणि स्टॅगरमध्ये काय सांगणार त्याला, हायड्रोजन असेल तर 0, आणि मिथेन असेल तरी 0 आणि दोघं मिथेन असतील तर 0.9. या पद्धतीने त्या एनर्जी डिफरन्स राहू शकतात. ओके या पद्धतीने एनर्जी डिफरन्स जे आहेत त्यामध्ये राहू शकतात. ओके आता इथं पण काही दिलेत बघा फॉर्म. 0 डिग्रीमध्ये काय 7 किलो कॅलरी पर मोल आहे. इथं 60 डिग्रीला 2.7 कॅलरी पर मोल आहे. इथं 120 डिग्रीला 5.6 किलो कॅलरी पर मोल आहे. इथं 180ला 1.8 किलो कॅलरी पर मोल आहे. ओके इथं 240 डिग्रीला काय दिलं आहे 5.6 किलो कॅलरी पर मोल आहे. आणि इथं 2.7 किलो कॅलरी पर मोल 300 डिग्रीला दिले. ओके तर हे वेगवेगळे आपण काय बघितले इथं 2,3 डायमिथाइल ब्युटेनचे आपण वेगवेगळे कन्फर्मेशन आजच्या लेक्चरमध्ये बघितले. ओके आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, पहिले तर आपण डायोलचं बघितलं. ओके यस काय काय बघितलं बघूया.
आपण सुरुवात इथून केली डायलपासून. ओके, इथून आपण सुरुवात केली होती बघा, कन्फर्मेशन अँड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगपासून सुरुवात केली होती. त्यानंतर आपण स्टेबल कन्फर्मेशन ऑफ इथेन 1,2 डायल बघितला. ओके, इथेन 1,2 डायलचे आपण कन्फर्मेशन बघितले. त्यानंतर आलो आपण कुठे 2,3 डायमिथाइल ब्युटेनवर आलो. मग 2,3 डायमिथाइल ब्युटेनच्या आपण वेगवेगळ्या कन्फर्मेशन ज्या दिलेल्या होत्या त्या आपण बघितल्या. ओके, येस. आणि आता जो पुढचा पार्ट दिला आहे ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघूया, तो म्हणजे कन्फर्मेशनल ॲनालिसिस ऑफ एन प्रोपाइल क्लोराईड अँड 1,2 डायहॅलो इथेन. ओके, तर हे पुढच्या लेक्चरला आपण बघूया. इथं पण सेम 1,2 डायहॅलो इथेन त्याचं स्ट्रक्चर दिलेत, त्याच्या एनर्जी लेवल दिल्यात. ओके, डायपोल मोमेंट स्टडी फॉर कन्फॉर्मर्स काय येते, कन्फर्मेशन ऑफ अ डायस्टेरिओमर्स काय असतात, त्यांची कन्फर्मेशन्स काय ते सर्व इथं दिलेले आहेत. ओके, वेगवेगळे स्ट्रक्चर दिलेत. ओके, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपला हा जो पहिला युनिट आहे तो कंप्लीट होऊन जाईल. मग इथून दुसऱ्या युनिटला सुरुवात होईल, कन्फर्मेशन ॲनालिसिस ऑफ अलिसायक्लिक कंपाऊंड. ओके, इथं हे जे काही यूट्यूबच्या लिंक दिलेल्या आहेत या यूट्यूबच्या लिंक तुम्ही जाऊन बघत जा. ओके, बघितले आहेत कधी लेक्चर्स? ओके, ते या यूट्यूबच्या लिंक्स पण तुम्ही बघत जायचे आहेत. ओके, आणि याचे स्ट्रक्चर वगैरे जे काय आहे ते पण तुम्हाला ड्रॉ करावे लागतील. ओके, आणि ते ड्रॉ केल्यानंतरच इतर गोष्टी तुम्हाला इझिली पेपरामध्ये लिहिता येतील. ओके, तर इथं आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया.